हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर मी माझा लाँग व्हिडिओ टाकते, म्हणजे लाँग व्हिडिओमध्ये डेली रुटीन दाखवते. लाँग व्हिडिओ मी टाकले होते, पण डेली रुटीन नव्हती. म्हटलं चला आज शेअर करायलाच पाहिजे, खूप दिवस झाले होते. तर छान इथं माझी अंघोळ करून झाली होती. म्हटलं चला स्वतःचं आवरून घेते, नंतर राहिलेले कामं. आणि सकाळचं माझं टिफिन वगैरे सगळं बनवून झालेलं होतं. त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं होतं. सकाळचं कसं ते लवकर आवरलं की त्याचं आवरून झालं की मग मला टेन्शन राहत नाही. दिवसभर जरी आपल्याला कामं गेले तर काय हरकत नाही. आणि आज राजवीरचं स्कूल होता, 8 दिवसानं त्याला सुट्ट्या होत्या आणि आता परत त्याचं स्कूल आहे. त्याचं कारण आहे ना, आता त्याचं CBSE पॅटर्न झालंय, त्याच्यामुळे त्याला सुट्ट्या जास्त नाहीये. 8 दिवसाची होते आणि परत ओपन झालंय. आता एवढ्या कडक उन्हात लेकराला स्कूलमध्ये पाठवणं बोललंय तर अवघडच आहे. का तर दुपारच्या टायमाला असतं, 12:30ला जाते तर 2-2:30 वाजता रिटर्न येतात. किती अवघड आहे ना उन्हात जाणं बोललंय. तर आपल्याला काही नाही होत, आपल्याला सवय असते, आपण उन्हात कामं पण करतो, पण लेकरं नाही करत आणि एवढी सहनशक्ती पण नसते लेकरांमध्ये, लगेच ते बिमार पडतात. माझं तर लेकरू तसंच आहे, त्याला अजिबात सहन होत नाही. ऊन वगैरे लागलं की लगेच तो गळून पडतोय. पण आता शाळा आहे तर पाठवावं तर लागेलच. तरी त्यानं सकाळचं मला नाश्ता करून घ्यायचं असतं. पहिले जर नाश्ता केलं तरच बाकीची माझ्याकडून कामं होतात, नाही तर खूप जास्त माझे हातपाय वगैरे गळायला लागतात. पहिले मी नाश्ता करत असते आणि त्याच्यानंतरच बाकीचे राहिलेले कामं. तर उडदाचं वरण, बाजरीची भाकरी मी आज केल्या होत्या. मस्त जेवण माझं बनवून झालेलं होतं, फक्त जेवण करायचं बाकी होतं. पण पहिले म्हटलं चला राजवीरला स्कूलमध्ये सोडून देते, त्याच्यानंतरच राहिलेले बाकीचे कामं पण. आणि दुसरे कामं मला ना आज करायचे होते, म्हणजे घराची थोडीशी क्लिनिंग करायची होती. बरेच दिवस झाले मी ना तसं केलंच नव्हतं. वरच्या वर जर जे आहे ते करून घ्यायचं, बाकीचं तसलंच पडलं होतं. 8-10 दिवस सहज झाले होते. इतके दिवस मी कधीच सोडत नाही, सगळे घरातली क्लिनिंगची कामं मी करत असते, त्यांना माझं घर नीटनेटकं दिसतं. पण आता ना खूप दिवस झाले होते तसलं केलंच नव्हतं. म्हटलं चला राजवीरला एकदा स्कूलमध्ये सोडून देते आणि त्याच्यानंतर करणार. तर एवढ्या उन्हात आम्ही दोघं मायलेकं निघालो होतो. आता कसं गाडी वगैरे राहिली, स्कूटी वगैरे, तर आपण लगेच सोडतो, पण माझ्याकडे तसलं ऑप्शन पण नाही आहे. पायीच जावं लागतं आणि इथून ना ऑटो पण नाही आहे आणि आपण व्हॅन वगैरे पण नाही लावू शकत. जवळ आहे तर इतक्या जवळ ना व्हॅन वगैरे पण नाही भेटत. तर रस्त्यातच मंदिर लागतं आम्हाला पहिली. तर ते मंदिर आज बंद होता. का बंद होता माहिती नाही मला, पण मला नेहमी दर्शन करायचे असतात, त्याच वाटाने मी जात असते. तर म्हटलं चला, बाहेर पण एक छान अशी स्थापना केलेली आहे महादेवाची, तर चला म्हटलं तिथं दर्शन करते आणि त्याच्यानंतरच पुढे जातो आम्ही. तर तिथून लगेच निघालो आणि राजूला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर घरी आल्या. तर घरचे काम माझे भरपूर पडलेले होते, सगळे कामं मला आवरायचे होते. आता तुम्ही म्हणणार की देवपूजा सकाळी कहून तू केली नव्हती, पण मला हे सगळं क्लीन करायचं होतं. 8 दिवस झाले होते, मी मंदिर वगैरे काही उचललं नव्हतं. नुसतं देवाला आंघोळ घातले की झालं आणि देवपूजा करून घ्यायची. पण आता मला सगळे क्लिनिंगचे कामं करायची होती, मी तुम्हाला मागच बोलले. तर माझ्याकडे ना जे काही देव आहेत ना ते सगळे ना असे पितांबरीने आपण घासू शकत नाही. बरेचसे देवांची मूर्ती आहेत ना त्याला पॉलिश केलेली आहे, फक्त पिवळ्या कलरची. म्हणजे कोणता कलर असेल मला माहिती नाही, पण आपण जर पितांबरी वगैरे लावली का ते लगेच निघून जाते आणि काळे पडतात. म्हणून आहे ना जे देव माझे पहिले लग्नातले आहेत ना त्यालाच मी पितांबरीनं घासत असते. ओरिजिनल पित्तळ आहे. आणि जे काही माझ्याकडे दुसरे देव आहेत ना मला असं वाटतं की ते म्हणजे दुसऱ्या धातूचे असेल, पॉलिश वगैरे त्याला केलेली आहे. तर म्हणून मी ना कधीच त्याला पितांबरी लावत नाही. नुसतं असं पाण्यानं आपण जर आंघोळ घातली ना छान निघून जातात ते देव, पण म्हणजे असं जास्त ते हे होत नाही. आणि जे ओरिजिनल पित्तळ असतं ना ते लगेच काळं पडायला लागतं, हिरवं होतंय. आणि जे ओरिजिनल नसतं ना ते हिरवं होतच नाही. जसले तसेच आहे माझे देव, ते फक्त आपल्याला जास्त काही असं म्हणजे पितांबरी वगैरे लावायची गरज नसते. त्याला लावली का मग कलर वगैरे उडून जाते आणि ते वेगळे दिसतात. आणि मग आपल्याला ना कोणतीही देवाची मूर्ती असू दे, आपण जर मनानं मानलेली असली ना तर आपण कधीच त्याचं विसर्जन करणं बोलले तर माझ्याकडून तर शक्यच होत नाही. मी कधीच म्हणजे ते प्रयत्न पण करत नाही. जे आहेत ते माझ्या मंदिरातच ठेवत असते. म्हणून आहे ना नुसतं मी पाण्याने आंघोळ घालते. तर इथं देवाला छान अशी आंघोळ वगैरे घालून झाली होती. म्हटलं चला आता हे सगळं काही स्वच्छ करून घेते. आणि माझं मंदिर आहे ना खूप जास्त चिकट झाला होता. खरंच जसं मी आणलंय ना तेव्हापासून एकदा पण झालं नसेल, पण आता ना मी किचनमध्ये ठेवलंय ना तर खरंच खूप जास्त चिकट झालं होतं. आता आपण जेवण वगैरे बनवतो किंवा आता उन्हाळा चालू आहे तर पूर्ण वाफ घरात कोंबते आणि त्यानं काय होतं, खरंच खूप भांडे वगैरे पण असू द्या किंवा दुसरी वस्तू असू द्या खूप जास्त चिकट होऊन जाते आणि मग ती निघत पण नाही. आता हे मंदिर मला ना सारखं उचलता येत नाही. म्हणतात की देवाला आपण जर एक जागेवर बसून दिलं की सारखं मंदिर उचलायचं नाही, एका जागेवरच ठेवायचं. पण कसं असं चिकट झालं की मग आपल्याला उचलावंच लागतं आणि सगळं क्लीन करावंच लागते. तर साईबाबाचा फोटो मी खाली ठेवलाय, प्लीज असं काहीतरी बोलू नका.
माझ्याकडे ना अजून एक पाट आहे, पण ते तेवढी जागेत बसत नाही, छोटा पडतोय म्हणून आहे ना मी तिथं बसवलं नाही म्हणून खाली ठेवलेलं आहे. आणि खाली मी एक कापड ठेवलंय तसं काही नाहीये. पण तरी पण मला असं वाटतंय, की जर पाटवर राहिलं असतं तर अजून छान दिसलं असतं आणि पूजा पण मला करता आली असती. पण खाली पण चालतंय तसं काही नाहीये. वरती खिळे वगैरे मारलेले आहेत तिथे पण मला नको वाटत होतं. इथे कसं रोजची पूजा पण होते आणि सगळे देव एकत्र छान दिसतात म्हणून आहे ना छान इथंच मी सगळे देवांची स्थापना केलेली आहेत आणि मंदिरात सगळे देव पण लावून दिले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता पूजा सुद्धा करून घेते. आता जरी मी दुपारची पूजा करते सगळे म्हणतात की म्हणजे 10च्या अगोदरच पूजा व्हायला पाहिजे, पण आज सगळं क्लिनिंगचे कामं करत होते त्याच्यामुळे मला जास्त उशीर झालं. इतका उशीर मला कधीच होत नाही, केव्हा मी सकाळचंच करून घेत असते. पण आज थोडंसं उशीरच झालं होतं. तर छान इथं माझी देवपूजा सुद्धा करून झाली. इतकं प्रसन्न वाटत होतं ना माझ्या घरात, खरंच खूप छान. बाकीचे सगळे अजून कामं पडले, पण मंदिराचं आवरून घेतलं होतं. म्हटलं चला आता मिक्सर वगैरे सुद्धा मला घासायचं होतं. खूप जास्त तो पण चिकट झालेला होता. मी ना असं म्हणजे रोज-रोज नाही करत. 8 दिवसात किंवा 2 दिवसात किंवा 3 दिवसात हे कामं करत असते, पण करते. तसं केल्यानं काय होतं, जास्त चिकट होत नाही किंवा जास्त खराब पण आपलं घर दिसत नाही. नेहमी मी करत असते, पण एखाद्या वेळेस नाही होत. कधी तब्येत बरी नसते, तर कधी काही ना काही कामं असतात. म्हणून ते राहून जात होतं आणि आता आज मी सगळं काही क्लीन करून घेतलं. आता राहिलं होतं किचन ओटा स्वच्छ घासायचा. आता सकाळचं मी एकदा घासून काढलेलं जेवण बनवलं होतं तवा, पण परत मी तिथे भांडे घासले ना, म्हणून ते थोडंसं खराब झालं होतं. म्हटलं चला एकदा पूर्णच घासते आणि मी ना डायरेक्ट असं गॅसवर पाणी टाकते ना, तर मला एका ताईने सांगितलं होतं की तसं टाकत जाऊ नको ताई, पाईपमध्ये पाणी जाते. तुमचं पण बरोबर आहे ताई. मी पण पहिले तसंच करायची, डायरेक्ट पाणी ओतायची. पण त्या दिवशी कसं झालं, मी व्हिडिओ घेत होते ना, त्या दिवशी मी त्याच्यावर आहे ना प्लेटी असे ठेवल्या नाही. मी ना असं उलटी प्लेट असते ना आपली, ते ठेवत असते जेणेकरून आहे ना आपण कितीही पाणी टाकलं तर आपल्या बर्नरमध्ये पाणी जात नाही आणि आपल्या पाईपाचा तर प्रश्नच येत नाही इतक्या लांब पाणी जाण्याचा. आपण जर अशी प्लेट ठेवली तर मी नेहमी असंच घासत असते जेणेकरून माझ्या गॅसमध्ये पाणी जात नाही आणि तो कधीच डिंब होत नाही. म्हणजे कमी चालायला लागते, जर जास्त पाणी आपलं गेलं की लगेच तसं होतंय. आता मला ना पहिली तसलीच सवय होती, डायरेक्ट आहे ना पाणी टाकायची आणि ते काय व्हायचं, बर्नरमध्ये पाणी जायचं आणि बर्नरमध्ये पाणी गेलं की मग ते लगेच असं म्हणजे कमी चालायला लागायचं आणि चपात्या सुद्धा भाजायचे नाही. मग एकदा ना रिपेअर करणारे दादा आले आणि ते काय बोलले की बर्नरमध्ये पाणी जातं ना त्याच्यामुळेच होतं ते, पाणी आपण डायरेक्ट टाकायचं नाही. पण दुसरं काहीतरी करून म्हणजे कपड्यानं वगैरे तुम्ही पुसू शकता. पण मी ना यूट्यूबवरच हा व्हिडिओ बघितला होता. आपण एकमेकांकडून आहे ना भरपूर काही शिकतो आणि आपल्याला पण काहीतरी नवीन आयडिया भेटते आणि त्याच्यामुळं आपलं पण काहीतरी म्हणजे जे आपण करतो त्याचं नुकसान होत नाही, व्यवस्थित सगळं काही राहतं. तर मला एकच म्हणायचं आहे की आपण जे सोशल मीडियावर म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकतो ना, त्याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं पण आहे आणि आपल्याला पण शिकायला भेटतं. आपण जर दुसऱ्याचं जसं बघतोय ना, तसंच आपण पण दाखवतोय. आपल्याला पण काहीतरी वेगळं येत असेल. सगळ्या माणसं सारखे नसतात. कोणाला काय येतं तर कोणाला काय येतं, असं असतं. त्याच्यामधून भरपूर काही शिकायला भेटतं किंवा भरपूर काही अनुभव येतात. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं, की म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे टाकतो किंवा व्हिडिओ वगैरे बनवतो, तर त्याला बघण्याची दृष्टिकोन त्यांची वेगळी होऊन जाते किंवा वेगळंच काहीतरी विचार करतात. तर असो, लोकांचं ना विचार करण्याचं कामच आहे. आपण आपलं काम करत राहायचं. आपले घरचे काही नाही म्हणत ना, तर तसलं विचार पण करायचं नाही. तरी ते ना मी झाडांना पाणी टाकलं. घरातले सगळे आता माझे कामं आवरले होते. फक्त झाडू मारायचं राहिलं होतं. म्हणजे लादी वगैरे माझी पुसायची राहिली होती. मी पहिले मंदिराकडचं किंवा किचनचं असतं ना, ते सकाळचं पुसत असते. पण परत ते तसंच होतंय. आपण जेवण बनवतो किंवा पाण्याची बॉटल असू द्या किंवा राजवीर सारखं पाय कसले पण घरात आणतो, मग ते परत खराब होतं. म्हणून मी परत एकदा ना सगळं काही क्लीन करत असते. तरी त्याने झाडू मारून झालं. लादी सुद्धा मी पुसून घेतली होती. ते काही एवढं व्हिडिओमध्ये घेतलं नाही. त्याच्यानंतर आहे ना हे प्लांट मी असेच म्हणजे शोसाठी घेतले होते. मला खूप म्हणजे अशी आवड आहे की काही घेण्याची, पण माझ्याकडे एवढी जागा पण नाही आणि माझं स्वतःचं घर पण नाही. माझं स्वतःचं घर होईल त्या दिवशी ना माझ्या घराला मी माझ्या स्वतःच्या मनानं कसं डेकोरेट करायचं ते मी ठरवेल आणि कसं करायचं ते. खरंच माझं खूप स्वप्न आहे की आपलं स्वतःचं घर पाहिजे आणि सगळ्यांचं असेल बरं का, माझंच नाही. सगळ्यांना तसंच वाटतंय की आपलं स्वतःचं घर पाहिजे, त्याच्यामध्ये आपण स्वतः सगळं मनानं करू शकतो, असं सगळ्यांना सगळ्या ताईंना वाटतं. पण एकटा माणूस कमवणार आणि सगळे बसून खाणारे राहिले तर मग लवकर होत नाही. थोडंसं आपल्याला वेळ लागतंच आणि आमच्या घरात तसंच आहे. आता आम्ही तर नुसतं घरात बसलेलो राहतो. राजूचे पप्पा एकटे करतात आणि मग त्याच्यामध्ये राजूची स्कूलची फीस, घरचं खर्च, माझं हॉस्पिटलचं, हे सगळ्यामध्ये ना इतकं टेन्शन येतं ना खूपच जास्त. पण आमचे पण दिवस निघून गेले. आता आमचं पण घर होणारच आहे. नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. आम्ही पण कुठे घेतलं, काय घेतलं, हे सगळं काही तुम्हाला नक्कीच मी दाखवेल. तर चला आता इथंच मी एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.